आणि पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार आणि पालकमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे। पालकमंत्री पदावरून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तिढा आहे। काही मंत्र्यांनी न राहता स्वतःचंच नाव पालकमंत्री पदासाठी घोषितही करून टाकले। तर पालकमंत्री पदाचा तिढा जवळपास सुटला आणि पालकमंत्री पद कधी जाहीर होणार याची तारीख भाजपच्या वरिष्ठांनी सांगितली। 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर 15 डिसेंबरला नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार झाला। त्याला आता महिना होत आला, मात्र अजून पालकमंत्रीपदाचा निर्णय काही झालेला नाही। 3 पक्षांचं सरकार असल्यानं पालकमंत्रीपदावरून बरीच चुरस आहे। 26 जानेवारीपर्यंत पालकमंत्रीपदाचा निर्णय घ्यावाच लागेल असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी म्हटलंय। पालकमंत्रीवरून तिढा कधी सुटणार आहे ते मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती। उशीर का लागतोय एवढे कुठं उशीर लागतोय, अजून वेळ आहे। पालकमंत्री काय अजून जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी बजेट पब्लिश होणं, बजेटमधून पैसे येणं, त्यानंतर काम मंजूर होणं, अनेक अशा गोष्टी आहेत। त्यामुळे उशीर काय झालेला आहे असं मला वाटत नाही। आलायदा ते माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील त्यावर। येत्या 26 जानेवारीच्या आत पालकमंत्री पदाचा तिढा सुटला तो घ्यावाच लागेल, तो घेतील तो निर्णय। पालकमंत्री पदाचा निर्णय झालेला नसतानाही पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतःला जळगावचे पालकमंत्री म्हणून घोषित करून टाकले। हे जेवढे आगाऊ आहे ना, आतापर्यंत मी त्यांना मंत्रीपद दाखवलं नाही, पण आगाऊपणा केला माझ्या कार्यकर्त्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं ना, तर पालकमंत्री काय असतो ते दाखवून देणार नाही। आता दादागिरी नाही चलेगी तुम्हारी, अभी बिलकुल नहीं चलेगी। मी साधा स्वभावाने राहिलो, कोणी बी आला काम कर, आला काम कर, त्यांना असं वाटलं नाही की आपण पक्षानं काम करा, नाही बी करत गुलाब पाटील आपलं काम करते। आता रक्त चेक करून काम करावं लागेल। हा, आपला माणूस बिचारा भटकतो, काम करतो, रात्रंदिवस माझ्याकरता मेहनत करतो। पालकमंत्री पदावरून विविध जिल्ह्यांमध्ये तिढा आहे। सातारा जिल्ह्यात 4 मंत्री पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, भाजपकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले इच्छुक आहेत। तर राष्ट्रवादीचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांनीही दावा सांगितलाय। ज्येष्ठत्वाच्या मुद्द्यावर शंभूराज देसाईंचं पारडं जड आहे। रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेकडून भरत गोगावलेंमध्ये चुरस आहे। मात्र रायगडमध्ये पुन्हा आदिती तटकरे यांनाच पालकमंत्री पदाची संधी मिळेल अशी शक्यता आहे। जळगावमध्ये शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि भाजपच्या गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच आहे। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजनांच्या नावाची चर्चा आहे। मात्र शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनाच पुन्हा नाशिकचं पालकमंत्रीपद मिळण्याची चर्चा आहे। बीड जिल्ह्यातलं तापलेलं वातावरण आणि धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका अशी सर्वपक्षीय मागणी पाहता अजित पवार स्वतःकडेच बीडचं पालकमंत्रीपद ठेवण्याची शक्यता आहे। पालकमंत्रीपदाचा निर्णय 15-16 जानेवारीपर्यंत होईल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। पौष महिना असल्यामुळे कुठेतरी पालकमंत्री किंवा त्यांचे ओएसडी नेमण्यामध्ये विलंब होत आहे। आमचं 15-16 तारखेपर्यंत अंतिम होईल आणि 15-16 तारखेला तुम्हाला यामध्ये निर्णय झाला दिसेल। पालकमंत्री हा जवळजवळ त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो। जिल्ह्यातील विकास कामं, निधी वाटप, पोलीस प्रशासन यावर पालकमंत्र्याचं नियंत्रण असतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यातील आर्थिक नाड्या यासुद्धा पालकमंत्र्याच्या हातात असतात। त्यामुळे पालकमंत्रीपद जाहीर होईपर्यंत मंत्र्यांच्या मनात धाकधूक मात्र कायम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकरसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।